इतक्या महत्त्वाचा दिवस आहे महिलांसाठी. आज आमच्या ज्या डॉक्टर महिला होत्या त्यांनी मार्गदर्शन करून आताच त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे त्या निघून गेल्या. आणि आपल्याला माहिती आहे की स्वागत 29 यांचं स्वागत शॉल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सुषमा आणि वैशाली करेल अशी मी विनंती. धन्यवाद ताई. त्यानंतर त्यांच्यासोबत आलेल्या प्रीतीताई रासेकर, नागपूर शहर उपाध्यक्ष भाजपा. रसिका, कुठली समस्या असेल त्यांना नक्की सांगा. सगळ्या आपल्या समस्या निवारण करण्यासाठी इथे आलेल्या आहेत. महिलांच्या ज्याही समस्या असतील त्या समस्या. धन्यवाद ताई. यानंतर मी ज्योतिताईंना विनंती करते की त्यांनी आम्हाला 2 शब्द म्हणायचे. आणि भारत माता, त्याचप्रमाणे राष्ट्रमाता जिजाऊ, ज्यांच्यामुळे शिवाजी घडले आणि शिवाजीमुळे आपला हिंदू धर्म टिकून आहे आणि आपण आज रोज राजप्रमाणे निर्भीडप्रमाणे आपण फिरत असतो सगळ्या महिला, हे त्याचंच एक प्रतीक आहे. आज आपल्या व्यासपीठ आपण त्यांची बरोबरी करू शकत नाही आणि ती आपली बरोबरी करू शकत नाही, कारण देवानेच आपल्याला अशी देणगी दिली आहे की आज आपण पोळ्या करत आहे किंवा कोणतं करत आहे, काम करत आहे, तर आपलं लक्ष आपल्या मुलाकडे असतं, मुलीकडे असतं, आपल्या नवऱ्याकडे पण असतं. आणि कोणी दारावरची बेल वाजवली त्याच्याकडे सुद्धा आपलं लक्ष असतं की कोण आहे. आणि आपले मिस्टर तिथं उभे असतात, पेपर वाचत असतात, त्यांना दारावरची बेल ऐकायला येत नाही, कारण हे आपल्याला देवाने दिलेली देणगी आहे. आपण मग बसमध्ये प्रवास करताना किंवा आपण साधं चालतही असतो किंवा आपल्या समोर कोणी पुरुष आला तरी त्याची नजर कशी आहे, त्याचा स्पर्श कसा आहे हे आपल्याला अगोदरच कळून चुकते. एवढा आपल्याला देवाने निसर्गाने आपल्याला ही सहजच जगतात देणगी दिली आहे. त्या देणगीचा आपण खरंच समाजामध्ये उपयोग केला पाहिजे. असतील पण कोणाची तरी मुलं आहेच की नाही, मग हे मुलं बसले पाहिजे. याच्यासाठी पुरुषांपेक्षा महिलांनी पुढाकार घेऊन 4 महिला जर आपण जर महिला संघटित राहिलो आणि आपण जर महिला एकत्रित आलो आणि त्यांना जर आपण हाकलून लावलं आणि कोणी जर आपल्या अंगात चालू झालं तर आपण सगळ्या 7-8 महिला जाऊन त्याच्यानंतर तुटून पडलो तर त्याची काय निघाल. पण आपण असं पाहून उचलतच नाही, कारण आपल्याला भीती वाटते. मी तर सगळ्या ठिकाणी जात असते, सांगत असते की मी तुमच्या पाठीशी चांगलं बघणार, पण हे असं करत असताना आपण ही आपल्याच घरची मुलं आहे असं समजू नये. असं समजत असाल तर ही खूप वाईट गोष्ट आहे, कारण आपण आपल्या मुलांवर लक्ष दिलं पाहिजे. त्यात मी असेल की तुम्ही असेल. आणि आज आपण तिकडे तिकडे फिरत असतो, वातावरण पाहत असतो, तर वातावरण आपल्याला आपण आपल्या